ब्रिकवर डिझाईन करण्यासाठी हे छिलण्याचं काम करत आहे. ब्रिकची कटिंग करण्यामुळे तिथं जास्त वेळ गेलेला आहे. फ्रेम चॉईस करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथं फ्रेम ही पाहिली होती आणि तीच फ्रेम माझा भाऊ घेऊन आलेला आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज मंगळवार आहे, तर आज मराठीतून व्लॉग आहे. तर मी आता चाललो आहे, थोडं बाहेर जाणार आहे. तर मी डायरेक्ट दुपारी जाणार आहे आता साईडवर. तर आज पेमेंटचा दिवस असल्यामुळे सेंटरिंग वाले कुणीच आले नाही कामावर. आज फक्त ब्रिक वर्क वाले आणि प्लास्टर वाले आलेले आहे. तर आता आलोय मी पावभाजी खाण्यासाठी. हा आजचा मेनू आहे दुपारचा. तर आता आमचं जेवण चालू आहे, त्यानंतर मी जाणार आहे साईडवर. तर पावभाजी खाल्ल्यानंतर आलोय मी मामाच्या साईडवर. तर इथं आज ब्रिक वर्क चालू आहे. आता वरती जाऊन दाखवतो आज कोण कोण आलेला आहे आणि किती काम झालं आहे दुपारपर्यंत. तर आता जेवणाची सुट्टी झाल्यामुळे लेबर जेवण केल्यानंतर आरामात बसलेले आहे. हे पहा, मी आता चाललो आहे स्टेअरकेसने. तर श्रीराम बंगलोच्या साईडवर आम्ही काल तिथं कॉन्क्रीट केलं, बॅक साईडनी आणि राईट साईडनी. तर आज जे एक रोजचं बाकी आहे तिथं 2 जण गेले आहे कॉन्क्रीट करण्यासाठी. ते कम्प्लीट केल्यानंतर ते आमच्या घरी येणार आहे. तर आलो मी टेरेसवर. दुपारपर्यंत एवढं ब्रिक वर्क केलेलं आहे पॅरापेटचं. तर आज फक्त 2च साईड चालू आहे, ही साईड आणि जे श्रीराम बंगलो तिथं कॉन्क्रीट चालू आहे ती साईड. तर आता दुपारच्या सुट्टीनंतर आता काम झालेलं आहे सुरू. इथं 3 मिस्त्री काम करत आहे. या ठिकाणला मटेरियल देण्यासाठी इथं 2 लेडीज काम करत आहे. तर थोड्या वेळाने आलोय मी खाली. तर आतापर्यंत एवढं काम झालेलं आहे. आता सिमेंट बॅग खाली आथरण्याचं काम चालू आहे, कारण की वरती ब्रिक वर्क चालू आहे, ते मटेरियल खाली पडत आहे इथं. थोड्या वेळात मी तुम्हाला वीकली कोणतं काम केलं कोणत्या साईडवर तुम्हाला वीकली रिकॅप दाखवतो. तो आलोय मी टेरेसवर आता. तर थोड्या वेळापूर्वी मी खाली होतो तेव्हा मला 2च मिस्त्री काम करत होते आणि ते पाहण्यासाठी वरती आलो होतो. तर हे पहा, तिसरी मिस्त्री असं ब्रिकवर डिझाईन करण्यासाठी हे छिलण्याचं काम करत आहे. ब्रिकची कटिंग करण्यामुळे तिथं जास्त वेळ गेलेला आहे. तेच म्हणलं मी, दुपारपर्यंत एक साईडची ब्रिक वॉल झाली. ब्रिक कट करून अशी समोर ठेवलेला आहे आणि त्याच्या एका कॉर्नरला आम्ही चांपर मारलेला आहे. वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी कुणीच कामावर नव्हतं आलं, कारण की लेडीजला उपवास सोडायचं होतं त्या दिवशी. त्याच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे सगळ्यांना सुट्टी दिली होती. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 29 ऑगस्टला आम्ही फ्रायडेला स्लॅबची कास्टिंग केली. तर फ्रायडेला सेंटरिंग वाले आले नसते तर स्लॅबची कास्टिंग पण झाली नसती. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट आणि की सॅटर्डेला आम्ही स्लॅबची शटरिंग खोलली. आम्ही स्लॅबच्या कास्टिंगच्या दुसऱ्या दिवशी आउटरची शटरिंग खोलल्यानंतर आम्ही इथं 18 इंच प्लायवूड सगळे घेऊन मामाच्या साईडवर आलो त्या दिवशी. आणि त्या दिवशी आम्ही इथं 4 कॉलमची कास्टिंग केली. टॉवरचे कास्टिंग करत असताना खालची डिझाईनची कास्टिंग पण केली. साईडच्या आम्ही कॉलमची कास्टिंग करत असताना तिथं 2 BHK साईडचे तर स्लॅब क्युरिंगसाठी पॉन्डिंगचं पण काम चालू होतं. कंटिन्युअस 3 दिवस लेबर आल्यानंतर 4थ्या दिवशी काम सुरू झालं आमचं. तर 31 ऑगस्ट म्हणजे संडेला आम्ही त्याच्या आदल्या दिवशी स्कॅप फोल्डिंग बांधली होती बाल्कनीची. आणि त्यानंतर 2 दिवस कंटिन्युअस स्टेअरकेसचं प्लास्टर चालू होतं. संडे नंतर मंडेला म्हणजेच 1 सप्टेंबरला आम्ही श्रीराम बंगलोवर जे PCC कॉन्क्रीट बाकी होतं ते पूर्ण कम्प्लीट केलं. आणि पूर्ण कम्प्लीट करत असताना फक्त 8 रोज मधलं 7 रोजचं कॉन्क्रीट केलं. आणि तर थोडा टाइम लेट झाल्यामुळं लास्ट रोजचं कम्प्लीट नाही झालं. आणि त्या दिवशी घरच्या मागच्या साईडवर आम्ही स्टेअरकेसचं 3 दिवसामध्ये प्लास्टर पूर्ण कम्प्लीट केलं. तर इथं पहिले ह्या जागेवर इथं पहिले शेड होतं साईडचं, त्यामुळे इथं हे कास्टिंग राहिलं होतं. तर शेड काढल्यानंतर आज या ठिकाणी 1 सप्टेंबरला आम्ही असं PCC कॉन्क्रीट केलं. तर हा होता आमचा वीकली रिकॅप. तर एका वीकमध्ये आम्ही एवढं काम केलं होतं. मामाच्या घरी जे पॅरापेटचं काम चालू होतं त्यानंतर मी आलो आहे घरी. तर हे 2 जण श्रीराम बंगलोचे जे PCC बाकी होतं 1 रोजचं ते कम्प्लीट केल्यानंतर आले आहे आमच्या घरी. ते आता इथं 14G आणली होती आम्ही 1 BHK साईटवरून. तर ही एका सगळ्या गोणीमध्ये भरत अशी एक साईडला लावत आहे. आलोय मी आमच्या घरच्या साईटवर. हे पहा, इथं भावाने असं सेफ्टी डोअर लावलेला आहे. तर डिझाईन मस्त चॉईस केलेली आहे. हे खोलल्यानंतर हे पहा, जे शेडचं शटर असतं त्याची डिझाईन बनवली आहे. आता आल्यानंतर ही जी फ्रेम पाहिली होती आम्ही जेव्हा 2 BHK साईटला फ्रेम चॉईस करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथं फ्रेम ही पाहिली होती. आणि तीच फ्रेम माझा भाऊ घेऊन आलेला आहे. त्या फ्रेमच्या साईडच्या आमच्या भावाच्या घरचं डोअर नाहीये, तर ते दुसऱ्या साईडवर लागत असेल आय थिंक. फ्रेम पाहिल्यानंतर मी आलो आहे घरच्या मागच्या साईडवर. इथं 3 दिवसांमध्ये आम्ही स्टेअरकेसचं पूर्ण प्लास्टर केलेलं आहे. हे पहा, फिनिशिंग किती मस्त केलेली आहे. तर काल मी आलो नव्हतो, काल इथं फायनल केलं होतं प्लास्टर. तर काल आम्ही श्रीराम बंगलोवर PCC कास्टिंग करत होतो. ती जी फ्रेम पाहिली होती मोठी आम्ही 16,000ची, तर तेव्हा कोणाला माहित होतं ती फ्रेम आमच्या घरी येईन.
आणि ती परत पाहण्यासाठी भेटेल. तर ब्रिक वर्क किती झालं मामाच्या साईटवर आता ते उद्या दाखवतो. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.